बरी आहेस का बाई? महाराष्ट्रभर सगळ्यांना हाच प्रश्न पडलायस की ठीक आहेस का? देवाच्या कृपेने सुखरूप आहे 100% आणि काय म्हणतात ना की आई वडिलांची पुण्याई आणि जे आपलं दैवत आहे ते आपलं पाठीशी उभी राहतं. नाही, तेच दृश्य झालं. दृश्य ताकद आहे ती एक काहीतरी. ताकद आहे तिच्यामुळे. हो, पण सुखरूप आहे, ठणठणीत अगदी. हा रेडी सर, रेडी. मी ओरडते ईशा ईशा असं माझा एक अख्खा सिक्वेन्स होता. सर म्हणाले ऍक्शन. मी ओरडले मनोज. So, मला असं झालं की हे काय केलं मी? मला काहीतरी थ्रिलिंग करायचं असतं. मग ते थ्रिल कॉमेडीमध्ये असलं तरी चालेल किंवा इतर कुठल्याही जॉनरमध्ये, पण काहीतरी इंटरेस्टिंग त्या स्क्रिप्टमध्ये असावं. तो जो धागा असतो, त्या गोष्टीचा जो धागा होता, तर ती ही मुलगी होती. ती ह्या क्षेत्रात आहे, ती सोशल मीडियावर पण तिचे तुम्ही रील्स हो, बघत असाल तर अगदीच अगदीच. खूप कॉन्फिडेंटली ती करते, पण ती बिहाइंड द कॅमेरा खूप शांत, समजूतदार आणि गुणी मुलगी आहे. आई वडिलांचं ऐकणारी मुलगी आहे. काही वेळा किडनॅप बिडनॅप व्हायचं याच्यात हम्म. चालेल ना. तर त्याचे वडील मला म्हणले की आतापर्यंत 4 वेळा ती किडनॅप झालेली आहे. तुला कोणाची ऍक्टिंग आवडते? माझी. वा वा वा, करेक्ट आन्सर. अरे पण तू सोडून दुसरं कोणीतरी असेल ना की भाई तू त्याच्या माझीच. माझीच. एका पॉइंटला तुम्हाला असं जाणवतं की तिला हे सगळं दिसतंय का, खरंच ही तिची मुलगी आहे का, खरंच तिचा नवरा गायब झालाय का, हे तिचे भास आहेत का काय. आणि आजपर्यंत सिनेमा तोच वर्क झाला आहे ह्या दुनियेमध्ये, असं मला वाटतं की ज्या डिरेक्टरने आपली गोष्ट फार करेक्ट पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. क्राईम पेट्रोल होता त्यामध्ये. वाटल नाहीतर मग तुम्ही वेगळं काय केलं. म्हणजे या सिनेमात 2च गाडी आहेत आमच्या. एक सॅड सॉन्ग आहे जे बॅकग्राऊंडला असतं आणि एक ॲटम सॉन्ग आहे. दिग्गज कलाकार आहेत सगळे. 18 दिवस आम्ही शूट केलं. 17 दिवस पूजा सेटवर होती. ॲटम सॉंगलाच नव्हती. त्याच्यावर ती मला म्हणली मी मागे येऊन बसते, मला बघायचं. हे बघ, मराठीकडे कधीच माझं दुर्लक्ष होणार नाही. भाषा म्हणून पण आणि मराठी चित्रपट म्हणून सुद्धा पहिलं प्रेम आहे. आपली आई आहे मराठी, त्यामुळे मी आयुष्यभर पहिला प्रेफरन्स हा मराठीलाच देईन. मी पहिल्या नंबरवर आहे तमिळ भाषा, दुसऱ्या नंबरवर आहे मल्याळम भाषा आणि तिसऱ्या नंबरवर आहे मराठी आणि त्याच्यानंतर हिंदी भाषेचे चित्रपट. नुसतं हिंदी नाही रे प्रथमेश, मला अनेक भाषांमध्ये काम करायचंय. अच्छा. मला तामिळमध्ये पण करायचंय, मला बेंगॉलीमध्ये पण करायचंय. सो फक्त हिंदी आणि मराठी आपण कम्पॅरिझन नको करूया. आज ना उद्या नेहमीच मराठीमध्ये काम करायला जास्त आवडेल. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. पण आजचा विषयच भारी जरा वेगळ्या लोकांचा आहे. आजचा विषयच भारी आहे अर्थात पूजा सावंत मॅडम आहेत, अशोक समर्थ सर आहेत आणि या सगळ्यांचे एकत्र आणणारे मिलिंदजी लेले सर, जे की दृश्य अदृश्य या सिनेमाच्या निमित्तानं आज विशेष भारीच्या टीमसोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न पूजा ताईला, बरी आहेस का बाई? महाराष्ट्रभर सगळ्यांना हाच प्रश्न पडलायस की ठीक आहेस का? कारण स्वतः आमच्या चॅनलला सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवली की बाई असं असं काहीतरी घडलेलं आहे, त्याला आता लाखोमध्ये व्ह्यूज आहेत आणि लोक कमेंट करतात, अरे बरी आहे का, बरी आहे का? तू सगळ्यात पहिला प्रश्न तुला ठीक आहेस का? देवाच्या कृपेने सुखरूप आहे 100% आणि काय म्हणतात ना की आई वडिलांची पुण्याई आणि जे आपलं दैवत आहे ते आपलं पाठीशी उभी राहतं. नाही, तेच दृश्य झालं. दृश्य ताकद आहे ती एक काहीतरी. ताकद आहे तिच्यामुळे. हो, पण सुखरूप आहे, ठणठणीत अगदी. अच्छा, अर्थातच आपण दृश्य अदृश्य बद्दल बोलतोय आणि बऱ्याच काळानंतर मराठीमध्ये आता तू एक चांगल्या रोलमध्ये मला दिसतेस आणि सस्पेन्स हॉरर, असं हॉरर पण म्हणता येत नाही, इथे थ्रिलर सिनेमा आहे हा. ट्रेलर सर्वांनी पाहिलेलाच आहे आणि सर्वांना त्याबद्दल ज्ञात आहेत लोक की आता काहीतरी येत आहे बाबा. तर काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल या सिनेमातल्या? प्रथमेश, ह्या प्रकारच्या भूमिकांच्या शोधात मी नेहमीच असते. मला काहीतरी थ्रिलिंग करायचं असतं. मग ते थ्रिल कॉमेडीमध्ये असलं तरी चालेल किंवा इतर कुठल्याही जॉनरमध्ये, पण काहीतरी इंटरेस्टिंग त्या स्क्रिप्टमध्ये असावं जेणेकरून मी एक प्रेक्षक आहे. मी 100% प्रेक्षक म्हणून एक स्क्रिप्ट वाचते. मला जर त्याच्यात कुतूहल वाटलं, मला वाटलं की अरे च्छा, आता काय होणार आहे, अरे च्छा, हा ट्विस्ट कसा काय. सो तसं मला फार आवडतात स्क्रिप्ट आणि आय थिंक दृश्य अदृश्य ही त्या माझ्या आत्तापर्यंतच्या केलेल्या फिल्मच्या लिस्टमध्ये आय थिंक टॉपवर असेल. कारण इतके वेगवेगळे ट्विस्ट आहेत ह्याच्यात. इनफॅक्ट तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर एका पॉइंटला तुम्हाला असं जाणवतं की तिला हे सगळं दिसतंय का, खरंच ही तिची मुलगी आहे का, खरंच तिचा नवरा गायब झालाय का, हे तिचे भास आहेत का काय. सो दृश्य अदृश्य असं भरपूर ट्विस्ट या स्टोरीमध्ये आहेत. त्यामुळे मला करताना फारच मजा आली आणि माझा फेवरेट जॉनर आहे हा करण्यासाठी. आता नक्कीच हा सिनेमा थ्रिलर असल्या कारणानं
बरेच किस्से घडले असणार आहेत सेटवरती सुद्धा आणि बऱ्याच मजा आल्या असणार आहेत. सो तुझ्या लक्षात राहिलेला काय असा क्षण आहे, मोमेंट आहे की बाई इथं जरा आम्ही मजा केली किंवा इथं असाच काहीतरी वेगळा किस्सा घडला? मजा तर आम्ही खूप करत होतो. आमच्यासोबत अक्षया पण होती. पण माझा एक किस्सा मला आठवतोय. तर चित्रपटात असा एक प्रसंग येतो जिथे माझी मुलगी सापडत नसते मला. हम्म. आणि हिचं नाव काय असतं सर फिल्ममध्ये? मी ओरडत असते. ईशा. ईशा. मी ओरडते, ईशा, ईशा असं माझा एक अख्खा सिक्वेन्स होता. आणि आय थिंक पूर्ण दिवस तो एकच सिक्वेन्स होता. म्हणजे आमच्या रिसॉर्टपासून ते अगदी वरपर्यंत मी अख्खं रिसॉर्ट फिरते आणि तिच्या नावाने ओरडते. आणि माझा जो हेल्पर आहे त्याचं नाव आहे मनोज. सो प्रत्येक शॉटमध्ये ईशा, ईशा ओरडतेच आहे. एका म्हणलं मनोजाला, मॅडम पाणी प्या, तुमचा घसा." म्हटलं, "हो रे मनोज, पाणी हवंय मला, माझा घसा दुखतोय." "मनोज ओके आहेस ना तू? तुला उन्हाचा त्रास नाही ना?" "ओके, ओके." "हां, रेडी सर, रेडी." सर म्हणाले, "ॲक्शन." मी ओरडले, "मनोज!" So, मला असं झालं की हे काय केलं मी आता? बिचारा पाणी देणाराच हां, लक्षात तर राहिला. असे खूप जमती घडल्या आहेत. हां, हां, हां. ऑफ द कॅमेरा, कारण का सिरियस भरपूर सीन्स होते. हां. तर मजा ओव्हरऑल आम्ही केली. शूट आय थिंक महाबळेश्वरमध्येच झालंय ना सर? महाबळेश्वरमध्ये कॅजुरिना रिसॉर्ट म्हणून एक म्हणून आहे. आहे. अच्छा. तिकडे ती सो घटना तिकडे खूप घडते. थंडी वगैरे असणार आहे आणि तशा परिस्थितीत काय अजून वेगळे अनुभव आहेत? आम्ही हिवाळ्यात शूट केलं, हां. पण आम्हाला वाटलेलं महाबळेश्वरला सगळ्यात जास्त थंडी असेल. हां. तर आमचा पूर्ण असा हिरमोड झाला होता, कारण त्यावेळेस हिवाळ्यात महाबळेश्वरला काहीतरी 24 डिग्री होतं. हां. आणि त्याच्या नेक्स्ट डे आमचं पुण्यात शहरात शूट लागलेलं. तेव्हा पुणे शहराचं तापमान होतं 7 डिग्री. अच्छा. 7 डिग्री म्हणजे सगळ्यात जास्त थंडी पुणे शहरात होती. सो ते जरा आश्चर्यकारक वाटलं होतं आम्हाला. अच्छा. आपण जरा केयाकडे जाऊया. तुला एक छानसा प्रश्न विचारतो. तुला कोणाची ऍक्टिंग आवडते? माझी. वा वा वा, करेक्ट आन्सर. अरे पण तू सोडून दुसरं कोणीतरी असेल ना की भाई तू त्याच्या माझीच. असा डॉमिनन्स होता सेटवर हिचा? अजिबात नाही. अजिबात नाही. अजिबात खूप नम्र मुलगी आहे. ती खरंच ती फार नम्र मुलगी आहे. आणि ती ह्या क्षेत्रात आहे. ती सोशल मीडियावर पण तिचे तुम्ही रील्स बघत हो, असाल तर अगदीच अगदीच. खूप कॉन्फिडेंटली ती करते. पण ती बिहाइंड द कॅमेरा खूप शांत, समजूतदार आणि गुणी मुलगी आहे. आई वडिलांचं ऐकणारी मुलगी आहे. आम्हाला अजिबात काही त्रास तिने दिला नाही. मी अगदी मनापासून सांगते. अच्छा. सरांकडे जाऊयात, अशोक सरांकडे. सर लक्ष मधून आम्ही तुम्हाला इन्स्पेक्टर आणि असं इन्व्हेस्टिगेशन करताना खूप पाहिलेलं आहे. हम्म. आणि मला वाटतं आय थिंक त्यानंतर तुम्ही असंच पहिल्यांदा इन्स्पेक्टर. सो तुम्ही खास स्वतः इन्स्पेक्टरच्या भूमिकेत म्हणजे अट्टहास असतो तुमचा की तुम्ही प्रेमात आहेत त्या भूमिकेच्या? नेमकं असं काय? तुमच्याकडे costume तयार असतं. आता काय असं काही नाहीये. म्हणजे खाकी वर्दी जरी असली तरी सुद्धा मला असं वाटतं की डिपार्टमेंटच्या प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनच्या केसेसमध्ये त्याच्याकरता एक नवीन टास्क असतो. तो त्याची ती वर्दी फिक्स असते. हम्म. पण त्याचं जे भिडणं असतं सिच्युएशनचा सामना करत असताना, हे टप्प्याटप्प्यावरती त्याचं बदलत जातं. सो आता याला तुम्ही नेमका कशा अर्थानं घ्यायचं मला माहीत नाही. पण या कॅरेक्टरची गंमत माझ्याकरता तीच होती की लक्षमधून तुम्ही जे पाहिलं, माझ्यासाठी सुद्धा ही एक केसच आहे ती ॲक्च्युली. पण इथे थोडंसं काय केसचं वेगळं पण असं होतं की तो एक तर महाबळेश्वरच्या पंचक्रोशीत चा इन्चार्ज असणारा तो पोलीस ऑफिसर आहे. त्यामुळे ती एक भाषेची गंमत मला करता आली. आणि दुसरी गोष्ट की हे इन्व्हेस्टिगेशन होतं ते थोडंसं भावनिक, मानसिक आणि ते तितकंच थ्रिलर लेव्हलचं होतं ते. आणि तो जो धागा असतो, त्या गोष्टीचा जो धागा होता, तर ती ही मुलगी होती. त्यामुळे गमतीची गोष्ट अशी होती की मला एका बाजूला कॅरेक्टरच्या म्हणजे पूजाची मानसिकता प्लस तिच्या इमोशन्स प्रती असणारा सिरियसनेस, मग तिच्या केसेसमधून उलगडत जाणाऱ्या अनेक विविध पैलूंचं जे एक जंगल ती केस सॉल्व्ह करत असताना जेव्हा तयार होतं, तर ते कुठेतरी इतर वेळेला जो काय मी पोलीस अधिकारी केला असेल, लक्षाच्या रूपानं असेल किंवा काय, तर या गोष्टी होतच राहतात. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ही एक वेगळी गोष्ट म्हणण्यापेक्षा वेगळा टास्क यासाठी असतो की आता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि बिग बॉसचा शो जे म्हणतो आपण, तर खरं तर आपण खऱ्या अर्थानं आता बिग बॉसच्याच घरात आहोत.
की कोणाच्याच नजरेतनं कुठली गोष्ट ही सुटत नाही आता. सोसायटीमध्ये, समाजामध्ये, इतर ठिकाणी कुठे वावरत जेव्हा असतो त्यावेळेला आपल्याला इतकं अलर्ट राहणं आता गरजेचं आहे, की तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, की मला कोणीतरी पाहतंय. नॉट नेसेसरी की त्याच्याकरता फक्त सीसीटीव्हीचेच कॅमेरे असायला पाहिजेत. आणि अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा एखादा अपराध घडतो, एखादा गुन्हा घडतो, तर मग तो केवढा पक्का गुन्हेगार असू शकतो. तर म्हणजे या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर गुन्हे घडत असतील, तर पुन्हा ते डिपार्टमेंट करता त्याची उकल करणं, त्याचा धागा पकडायला जाणं, हा टास्कच आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी मला थोडंसं ते एक वेगळंपण त्या कॅरेक्टरचं होतं. भाषेची गंमत मला करता आली आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे सिनेमामध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत आपल्याकडे आता. आणि त्यातलाच हा एक मी प्रयोग म्हणेल, की लिमिटेशन्स असतात आता नाही म्हटलं तरी आपल्याला बजेटिंगला धरून, आणि त्यातूनही त्या डिरेक्टरला तो प्रयोग करायचा असतो. तर मला असं वाटतं, की हा एक आमचा तो प्रयोग आहे आणि तो इंटरेस्टिंग प्रयोग आहे, जो फेस्टिवलमध्ये म्हणजे माझी बायको गेली होती त्यावेळेला. तुम्हाला माहिती असतं ना, डॉक्टर मोहन आगाशे पण बसले होते फिल्म बघायला. पण त्यांना त्यांचं आणि ते टायमिंग तर ते शीतलला सांगून गेल्यावर, की वा म्हणे मला जरा निघायचंय, पण आहे इंटरेस्टिंग, बघूया आपण परत, अशा अर्थानं काहीतरी. सो जेव्हा एखाद्या फेस्टिवलमध्ये फिल्म निवडली जाते आणि प्रेक्षक तिची वाहवा करतो, तारीफ करतो, तेव्हा बरं वाटतं, की बाबा हां, आपण अशा एका फिल्मचे भाग आहोत, की ज्याच्यामध्ये ज्याची दखल घेतली गेली, असं ते एक आहे. सर, तुम्ही पोलीस जगला आहात बऱ्यापैकी हो. या भूमिकांच्या माध्यमातून. हं, पण यावेळेस मात्र केस वेगळी आहे. म्हणजे जे पूजासोबत घडतंय, म्हणजे ट्रेलरमध्ये जे तरी आम्ही पाहतोय, हं, जे घडतंय ते ऍक्च्युली नाहीच आहे, असं तुम्हाला पुढे जाऊन समजतंय. तर हं. अशा पद्धतीची परिस्थिती, सिच्युएशन्स क्रिएट झाल्यानंतर एक पोलीस म्हणून कसे टास्क वाटतात तुम्हाला, भूमिकेतून जरी बघत असला तरी? तेच मी आता म्हणालो ना, की ती जी गंमत असते, अशा अशा केसेसचा उकल करण्याच्या वेळेची जी परिस्थिती असते, ती परिस्थितीच मुळात अशी असते, की त्याचा धागा पकडण्याकरता जे मेन पात्र असेल, त्या पात्राचं जे आमच्याकडे व्यक्त होण्याचा जो एक भाग असेल, हं. कॅरेक्टर म्हणून मी जेव्हा त्याचं डिझाईन करेल त्यावेळेला, तर तिची व्यक्त होण्याच्या प्रोसेसमध्ये, आणि त्याच्यात पुन्हा ती एक फिमेल आहे. तर त्या व्यक्त होण्याच्या प्रोसेसमध्ये खूप गोष्टी लपलेल्या असतात आणि डिपार्टमेंटच्या त्या खाकी वर्दीच्या आतल्या त्या माणसाला, वर्दी अंगावरती असल्यानंतरचा तो एक, पण वर्दीच्या आतला पुन्हा तो एक माणूस असतो. तर त्याचं ते एक द्वंद्व सुरू असतं, की मी आत्ता डिपार्टमेंटच्या वर्दीच्या आतमध्ये राहून जेव्हा याचं इन्व्हेस्टिगेशन करतो, तेव्हा त्याला तटस्थ भाव ठेवावा लागतो. आणि तो तटस्थ भाव ज्या वेळेला ठेवत असतो, त्यावेळेला त्याच्या समोर असणाऱ्या अपराधी म्हणून किंवा एक प्रोटॅगनिस्ट म्हणून जेव्हा ती समोर असेल किंवा तो असेल, त्यावेळेला आय टू आय कनेक्ट होऊनच तिच्याबरोबर ते कॉन्व्हर्सेशन करणं, आणि मग ती एक सीख तर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना असतेच, की तुम्ही कसे जज करू शकता किंवा काय. पण हे भावनिकही होतं, हे मानसिक पण होतं, हे तितकंच सस्पेन्सही होतं, आणि त्याचं मूळ गाठण्याचा जो प्रवास आहे, तो खूप इंटरेस्टिंग होता. कारण तो गुंता खूप थोर आहे, भयान आहे तो. हा, अगदीच अगदीच. तुम्हाला काय वाटतंय, प्रेक्षकांनी दृश्य का बघावा? विषयाचं वेगळं पण म्हणून पाहावं. आता मे बी लोकांसाठी असं असू शकतं, की आता OTT प्लॅटफॉर्म असेल किंवा मोठ्या-मोठ्या फिल्म्स असतील किंवा काय, अनेक थ्रिलर गोष्टी त्यांना पाहण्याची सवय झालेली आहे. त्या बाबतीत काही दुमत नाहीये. पण तरीसुद्धा सिनेमांमध्ये, मराठी सिनेमांमध्ये एक कसे-कसे प्रयोग केले जातात. त्यांना बजेटची लिमिटेशन्स असतात आणि त्यातूनही त्यांना पुन्हा ह्या महाकाय आणि मोठ्या सिनेमांच्या बरोबर त्यांची स्पर्धा, कळत-नकळतपणे प्रेक्षकच त्याची स्पर्धा, म्हणजे त्याला कंपॅरिझन करत असतो. आणि त्यात पुन्हा मग डिरेक्टरला ते एक आव्हान असतं. त्यामुळे गोष्ट सांगण्याची जी एक थॉट प्रोसेस म्हणतो आपण त्याला, ते डिरेक्टरचं खूप थोर माध्यम आहे. आणि आजपर्यंत सिनेमा तोच वर्क झाला आहे ह्या दुनियेमध्ये, असं मला वाटतं, की ज्या डिरेक्टरने आपली गोष्ट फार करेक्ट पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. येस, आपण लेले सरांकडे जाऊयात. हां. खूप क्युरियस आहे मी या तुम्हाला विचारण्याबद्दल एक प्रश्न, की जसं अशोक सर म्हणाले, की मराठी म्हटलं की एक लिमिट असतं बजेटचं, आणि त्यामध्ये अशा थ्रिलर आणि सस्पेन्सिव्ह गोष्टी करणं, कथा समोर आणणं मराठीमध्ये एक मोठा टास्क आहे.
आणि याच्याशी खूप लढावं लागतं तुम्हाला, एक डिरेक्टर म्हणून अनेक गोष्टींशी लढावं लागतं. पण तरी सुद्धा एक मराठी डिरेक्टर्समध्ये तशी एक इच्छाशक्ती आहे तगडी, की बाबा आपणही मराठीमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी आणू शकतो. तर तुम्हाला प्रामुख्यानं म्हणजे अनेक डिरेक्टर्सच्या तक्रारी असतात, की थ्रिलर गोष्ट करायची म्हणजे बजेट हाय लागेल. पण मराठीमध्ये तसं पण एक स्किल आहे, की कमी बजेटमध्ये खूप चांगला सिनेमा थ्रिलर करू शकतो. सो दृश्य करताना तुम्हाला अशा पद्धतीचे या गोष्टी सांभाळताना कसे अनुभव आले? नमस्कार. खरं तर असं नसतं की खूप बजेट लागतं. हं. कथेची गरज काय त्यानुसार ते बजेट ठरतं. कथेच्या गरजेनुसार तुम्ही कलाकार निवडलेत, तर कामं उत्तम होतात, फटाफट होतात, कमी दिवसात शूट होतं. हं. त्यामुळे ते बजेट थ्रिलरला जास्त लागतं असं नाही आहे. आम्ही 18 दिवसात शूट केलाय सिनेमा अरे वा. आणि 4 लोकेशन म्हणजे युनिट सगळं हलवा, हे करा, हे करत केलेलं आहे. हं. पण त्याला परत सगळ्या कलाकारांची इन्व्हॉल्वमेंट लागते. म्हणजे पूजानी एकही दिवस असा नव्हता की तारीख हवी आणि ती नाही आहे. म्हणजे तिने हा सिनेमा करायचा ना, हा पूर्ण करीत मग दुसरं करीत. हं. अशोकजींचंही तेच होतं. त्यामुळे हे जेव्हा होतं तेव्हा त्यांची इन्व्हॉल्वमेंट आली की फटाफट होतं काम. हं. आणि बाकी बरेच कलाकार आहेत याच्यात. हो, अगदी. तेही सगळे त्या त्या वेळेला त्यांचं आपापलं हं. वाटा उचलून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आणि थ्रिलर करताना एक भीती जी नेहमी असते ती म्हणजे क्राईम पेट्रोल होता का म्हणे, वाटेल नको. नाहीतर मग तुम्ही वेगळं काय केलं. अगदीच. तर ह्या म्हणजे कथालितांसुद्धा जो प्रयत्न आम्ही केला की या सिनेमाचं इन्व्हेस्टिगेशन फक्त पोलीस करतायत असं नाही, तर ती पण धडपडते जिच्यावर अन्याय झालाय किंवा जिच्या बाबतीत ती घटना घडली आहे, ती पण ते शोधायला धडपडते पॅरलली. जे क्राईम पेट्रोलमध्ये नसतं, त्यात फक्त पोलीस इन्व्हेस्टिगेशन करत असतात. हा यातलं वेगळेपणा या सिनेमातला नक्की आहे. आणि बजेट आवश्यक आहे ते लागतं, पण थ्रिलर करायचं म्हणजे खूप लागतं असं नाही आहे. मेजर आजच्या काळात बजेट जे जातं ना ते लोकेशनचा रिचनेस किंवा खूप गाणी. पण अशा प्रकारच्या सिनेमाची गरज काय आहे, तेवढीच गाणी त्यात असली पाहिजे. म्हणजे या सिनेमात 2च गाणी आहेत आमच्या. एक सॅड सॉन्ग आहे जे बॅकग्राऊंडला असतं आणि एक ॲटम सॉन्ग आहे. बर. की ते पण सिनेमात अशा वेळी आहे की म्हणजे मी स्वतः म्हणजे सगळ्या सिनेमात हा प्रयत्न करतो की गाण्याने रेंगाळता कामा नये सिनेमा, पुढे गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलण्याच्या ऐवजी गद्याच्या ऐवजी पद्य वापरताय, त्या कथा पुढे गेली पाहिजे. तर यातली गाणं तसंच आहे की जे पुढं नेतंय काही ना बरोबर. काहीतरी. त्यामुळे त्याची गती एक टिकवणं, कारण याच्यात अजिबात ड्रॅग होता कामा नये. अगदीच. लोक इन्व्हॉल्व आहेत तर तशीच राहिली पाहिजे शेवटपर्यंत. बरोबर. आणि तुम्ही जे पहिल्यांदा म्हणलात की ट्रेलर बघून जे वाटतंय की हिला भास होत आहेत वगैरे, हे त्या ट्रेलरचं यश आहे. आता तुम्ही सिनेमा पूर्ण बघा. अच्छा. म्हणजे आम्ही जे प्रयत्न करतोय की लोकांना तो सिनेमापर्यंत आणण्यासाठी ट्रेलरचा जो उपयोग झाला पाहिजे तो होतोय. कारण मला अनेक जण भेटल्यावर हेच विचारतात, अच्छा जे ते भास होत आहेत ना तिला, म्हटलं ते त्या दिवशी बघा आता. हां. त्यामुळे तो फरक या सिनेमात नक्की आहे. आणि कलाकारांचं काय, दिग्गज कलाकार आहेत सगळे. 18 दिवस आम्ही शूट केलं, 17 दिवस पूजा सेटवर होती. ॲटम सॉंगलाच नव्हती. म्हणजे त्याच्यावर ती मला म्हणली मी मागे येऊन बसते, मला बघायचंय. पण तिला म्हटलं आराम कर जरा, आता खूप दमलो आपण. आता इथं अशोक सर आहेत, पूजा आहे, पण या व्यतिरिक्त सुरता असेल, अक्षय असेल किंवा हार्दिक असेल, विद्याधर जोशी आहेत. मग या सगळ्यांच्या भूमिका कशा होत्या, त्यांनी कशा पद्धतीनं सेटवर? मी सांगितलं ना तुम्हाला, म्हणजे तारखांच्या बाबतीत तर काहीच कोणाची म्हणजे ज्या आधी दिल्या होत्या त्या आम्ही हलू दिल्या नाहीत. आणि त्यांनी अरे दिले पण जरा मला दुसरं काहीतरी असं एकदाही म्हणलं नाही, म्हणून ते सगळं स्मूथ चालतं. आणि आता विद्याधर जोशींचं माझ्या मते त्यांच्या आजारात, त्यांचं डायबेटीसमुळे काही नुकसान झालेलं शरीराचं, त्यानंतर पहिला सिनेमा त्यांनी केला. हो, खूप काळानं ते दिसतंय. नाही, मध्ये ते करतच नव्हते, कारण त्यांना शक्यच नव्हतं करणं. तर त्यांनी फक्त मला विचारलं की मला 2 गोष्टी करता येतील का तुला, एक तर सकाळी 9 नंतर माझा सीन लाव आणि रात्री 10 नंतर नको, मला खूप लिमिटेशन आहेत आणि गोळ्या वगैरे. तर आम्ही 1-2 सीन जे रात्रीचे आहेत ते डे फॉर नाईट करून शूट केले की
असं जर का तुम्ही सगळ्यांनी कॉर्डिनेशननी चालू ठेवलं तर आनंदी राहतं युनिट. हं. म्हणजे तुम्ही म्हणलात की महाबळेश्वरमध्ये आम्ही शूट केलंय. तर महाबळेश्वर दाखवणं, आता हां. ही जे म्हणली ही त्या रिसॉर्टवर हिला शोधतीये. तो दिवस गेला कारण तो वरनं पण आम्हाला दाखवलं पाहिजे ना, ते हो, रिसॉर्टचं अगदीच. भव्यता कळली पाहिजे. हिची पळापळ, हिची मुलगी सापडत नाही याची धडपड, त्याच्यासाठी ते सगळं आहे. त्यामुळे त्याला जो आवश्यक आहे तो खर्च येतो. हं, हं. पण तो खूप असतो असं नाही. तुम्ही प्लॅन केलं तर व्यवस्थित होतं. आणि यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा कोणी केलाय? हां. तो त्याचं आणि दिग्दर्शकाचं ट्युनिंग कसं कसं आहे? आहे हे matter. आर्ट डिरेक्शन आणि त्यांचं ट्युनिंग कसं आहे? पुढचा सीन पलीकडच्या लोकेशनला आहे, तिथलं सगळी तयारी झाली आहे का? तर फटाफट होतं. मग वेळ लागत नाही. हं, हं. आणि माझा अनुभव, माझा आता 7वा सिनेमा आहे. सर्व सिनेमाला हाच आहे. हं. तुमचं प्लॅनिंग चांगलं असेल हं, हं. तर कलाकारांनाही त्रास नसतो. आपण जे कमिट केले ते कलाकारांच्या ज्या काही त्यांच्या गरजा असतात त्या पूर्ण आपण केलं, त्या खर्चिक नसतात. त्या बारीक-बारीकच असतात. हं, हं. पण ते सगळं केलं की सिनेमा व्यवस्थित होतो, वेळेत होतो हं. आणि चांगला पण होतो तो. आता आपण हं. बघू. आता कियाच्या भूमिकेबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. कशा पद्धतीनं आता तिची एक नाही म्हणलं तरी की भूमिका होती या सगळ्यामध्ये. तर तिचा कसा रिस्पॉन्स तुम्हाला होता आणि तुम्ही कसं तिच्याकडून बऱ्यापैकी कियाकडनं करून घ्यायला लागत नाही. तिला सीन सांगितला की ती उत्स्फूर्तपणे करते आणि जे तुम्हाला हवं ते देते. अरे वाह! काही वेळा बारीक-सारीक हां. प्रत्येक कलाकाराला सांगायला लागतं की थोडं जास्त होतंय, थोडं कमी होतंय. हे हां. सीनच्या गरजेनुसार दिग्दर्शक सांगत असतो. परंतु एकदा तिला सांगितलंय असं-असं आहे, हे करायचं आहे, हं. की तिची ती हं. डेव्हलप करते तिच्या समजुतीनुसार. हां, हां. आणि पहिल्यांदा जेव्हा ती ऑफिसवर भेटायला आली, आई, बाबा, आई पण आहे तिथं, सगळेजण आले आणि तेव्हा भेट झाल्यानंतर मी विचारलं की असं-असं आहे आणि काही वेळा किडनॅप-बिडनॅप व्हायचं याच्यात. हं, हं. तर चालेल ना? तर तिचे वडील मला म्हणले की आत्तापर्यंत 4 वेळा ती किडनॅप झालेली आहे. वेब सीरीज आणि ह्याच्यात. त्यामुळे ती आणि एकदा दोस्ती झाली की किडनॅपिंगचा अनुभव आहे तिला. त्यामुळे लहान मुलांचं थोडं जे पाळायला लागतं, हां. काही वेळा लांबनं प्रवास करून आले, झोप असते, भुकेच्या वेळा पण आनंदात काम झालं आणि छान करते ती काम. काहीच एक विषय महत्वाचा नाही. प्रश्न, दृश्य अदृश्य असं नाव का? कारण भास-आभासाचा खेळ आहे. हं. म्हणजे काही जणांना ते दृश्य खरं वाटतंय, काही जणांना ते नाही असं वाटतंय. हं. त्यानुसार ते अप्रोप्रिएट नाव वाटतं. त्याला आलेलं आहे, की हा भास-आभास हं, हं. याच्यापेक्षा दृश्य-अदृश्य अधिक हिटिंग होतं म्हणून ते नाव आम्ही व्हिज्युअलच्या सत्यतेमध्ये ऑडियन्स अडकून पडतो हां. की हे खरं आहे की नाही. हां. तर त्याच्याशी ते त्यांना ते म्हणजे एका सीनमध्ये पूजा सांगत असते तेव्हा वाटतं अरे ही खरंच बोलते. हं. ती गेल्यानंतर परत पोलिसी खाक्याने जो विचार होतो त्यात असं वाटतं अरे खोटं बोलते यांच्याशी. हं, 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 आता हं. हे हं. हे लिखाण आणि अभिनय या दोन्हीचा एकत्र परिणाम असतो, की लोकांना त्या कन्फ्युजन अवस्थेत ठेवणं आणि तुम्हाला पाहिजे त्या दिशेने नेणं. हं. अशा पद्धतीने ते सगळं वर्किंग झालेलं होतं. शेवटचा प्रश्न सर तुमच्यासाठीचा. का बघावा सिनेमा प्रेक्षकांनी हा? तुम्हाला तुमच्या अँगलनी काय सांगाल? एकतर विषयाचं वेगळेपण आहे. मेकिंगचंही थोडंसं वेगळेपण आहे. काही जे सस्पेन्स सिनेमातले क्ल्यू असतात हं. गोष्ट पुढे नेण्यासाठी, ह्यात जरा नव्याने आलेले क्ल्यू आहेत, की जे अरे हे आधी कधी बघितलं नव्हतं असं तुम्हाला बघायला लागेल. आणि आम्ही सगळ्यांनी चांगला सिनेमा केलाय म्हणून बघितला पाहिजे लोकांनी. हे महत्वाचं आहे. कारण तुमचा विषयच भारी आहे. चालेल शेवटाकडे येऊयात आपण आणि मला शेवट पूजालाच विचारायचं आहे की आता तू बऱ्यापैकी हिंदी पण करते आहेस, सो मराठीकडे तुझं लक्ष आहे ह्या सिनेमातून असं वाटतंय. कारण कधी कधी काय होतं, बऱ्याचदा मराठी जातात बॉलिवूडमध्ये, तिकडं जातात, तिकडं रुळतातही, पण मराठीला त्यांचं असं कमी दुर्लक्ष झालेलं असं मला दिसलेलं आहे बऱ्यापैकी. पण तू करतेयस मराठीमध्ये, सो मराठी आणि हिंदी या गोष्टीत आता मी कंपॅरिझन मध्ये नाही पडणार आहे, पण तरी सुद्धा तुला मराठी आणि हिंदी याच्यात काय वाटतंय डिफरन्स, किंवा इथं कसं माहेरी आल्यासारखं वाटतं, कसं वाटतं? हे बघ, मराठीकडे कधीच माझं दुर्लक्ष होणार नाही. हं. भाषा म्हणून पण आणि मराठी चित्रपट म्हणून सुद्धा.
पहिलं प्रेम आहे, आपली आई आहे मराठी. हं. त्यामुळे मी आयुष्यभर पहिला प्रेफरन्स हा मराठीलाच देईन मी. आणि नुसतं हिंदी नाही रे प्रथमेश, मला अनेक भाषांमध्ये काम करायचंय. अच्छा. मला तमिळमध्ये पण करायचंय, मला बेंगॉलीमध्ये पण करायचंय. सो फक्त हिंदी आणि मराठी आपण कंपॅरिझन नको करूया. हं. कारण तू बघ, मला आत्ताच एक अहवाल समोर आला. आम्ही आता प्रमोशनमध्ये फिरत असताना, की मागच्या वर्षात जे सगळ्यात जास्त कमाई केलेले चित्रपट आहेत, हं. त्यात पहिल्या नंबरवर आहे तमिळ भाषा, दुसऱ्या नंबरवर आहे मल्याळम भाषा आणि तिसऱ्या नंबरवर आहे मराठी आणि त्याच्यानंतर हिंदी भाषेचे चित्रपट. हं. सो तू बघ, हे जे प्रादेशिक भाषांचे जे सिनेमे आहेत, ते खूप ग्रो होत आहेत आणि एक्सपेरिमेंट पण ह्याच भाषांमध्ये होत आहेत. आणि मला अत्यंत सांगायला अभिमान वाटतो, की आपल्या मराठीमध्ये सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट होत आहेत. हं. सो आज ना उद्या नेहमीच मराठीमध्ये काम करायला जास्त आवडेल मला. तुझ्यासाठीचा शेवटचा प्रश्न. येस. तू आईच्या भूमिकेत आहेस. येस. सो तुझ्या आईबद्दलचे काय माझी आई फारच हळवी आहे अच्छा. आणि जरा तिला काही आनंद झाला तरी पटकन रडू येतं. जरा कोणाबद्दल काही वाईट दिसलं तरी तिला रडू येतं, इतकी हळवी आहे ती. आणि सतत माझ्या पाठीशी उभी राहिली आहे तिने. म्हणजे आय थिंक आज मी अभिनेत्री जी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे. कारण मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. अच्छा. माझं असं होतं की डॉक्टर होणार मी प्राण्यांची, कारण का मला ते करायचं होतं. ह्याला मी एक छंद म्हणून बघेन, हं. ऍक्टिंग किंवा डान्स जो काही येते. पण तिने हट्टाने मला एका सौंदर्य स्पर्धेला पाठवलं. हं. सुदैवाने मी ती जिंकले आणि मग तिथून माझं करिअर सुरू झालं. पण तेव्हापासून ते आत्तापर्यंत आईचा पाठिंबा हा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे घरात माझ्या. हं. आणि जेव्हा एका आईला असं वाटतं की आपली मुलगी हरवली तर ती फिलिंग पण एक भयंकर आहे. ऍब्सोल्युटली. याच नोटला आपण थांबूयात आणि सर्व प्रेक्षकांना, जे कोणी विशेष बारीचे प्रेक्षक ही मुलाखत पाहतात, त्यांना मला कळकळीची विनंती आहे की तुम्ही थिएटरमध्ये जा आणि नक्की दृश्य अदृश्य सिनेमा कधी रिलीज होतोय तुझं? 19 जूनला दृश्य अदृश्य हा आमचा सिनेमा रिलीज होतोय. थिएटरमध्ये जाऊन बघा जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर आवडत असेल तर. आणि तुमचं खूप मनोरंजन होईल हा सिनेमा बघून. नक्कीच पूजा म्हणाली तसं थरार अनुभवायचा असेल आणि एक वेगळ्या धाटणीची वेगळी सस्पेन्स थ्रिलर गोष्ट बघायची असेल तर नक्कीच 19 जूनला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन दृश्य अदृश्य हा सिनेमा नक्की पहा. कारण दृश्य अदृश्य सिनेमाचा आम्ही आमच्या प्रत्येक वेळेस सांगतो की विषयच भारी आहे आणि तुमचाही विषयच भारी आहे. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगेन की दृश्य अदृश्य सिनेमा 19 जूनला पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. धन्यवाद.